dream I had in my heart that one day I want to build a steel plant. How much effort, how much hard work, how much vision. It's truly remarkable. नमस्कार, आज आपण आलो भारत देशातील सगळ्यात मोठी स्टील कंपनी असणारी JSW या कंपनी. विशेष म्हणजे आपण पाहतोय ही कंपनी रायगड जिल्ह्यातील पेण या तालुक्यामध्ये स्थित आहे. पेणचा सर्वांगीण विकासामध्ये या JSW या कंपनीचा सगळ्यात मोठा वाटा आहे. तो कसा ते आपण जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये. विशेष म्हणजे या ठिकाणी जो बेरोजगार होता, बेरोजगारी या ठिकाणी वाढलेली असताना JSW या कंपनीने या ठिकाणी विशेष म्हणजे भूमिपुत्रांना, स्थानिक भूमिपुत्रांना या ठिकाणी रोजगार मिळावा याकरिता बरेच प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर आज ही कंपनी विस्तारत आहे. आणि या कंपनीच्या विस्तारामागे या ठिकाणचा जो भूमिपुत्र आहे त्याचाही विस्तार होईल यात काही शंका नाही. या ठिकाणी हजारो कामगार या ठिकाणी काम करतायत. विशेष म्हणजे आपण पाहतोय की या ठिकाणचा जो भूमिपुत्र आहे त्यांना या कामामध्ये प्राधान्य दिलं जातं. आणि या JSWच्या विस्तारीकरणाकडे आता JSW वळत असताना स्थानिकांना देखील खूप मोठा आनंद आहे, कारण स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर पेण तालुक्याचा सर्वांगीण विकास देखील याच JSWच्या माध्यमातून होईल यात काही शंका नाही. आजच्या या रिपोर्टमधून आपण जाणून घेऊयात JSW कंपनी आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं काम केलं जातं आणि JSW कशा पद्धतीनं या ठिकाणचं रायगड जिल्ह्यातील अर्थकारण बनलेली आहे हे देखील आज आपल्या या स्पेशल रिपोर्टमध्ये पाहूया. देशाला यशाचं सर्वोच्च शिखर गाठायचं असेल तर औद्योगिक क्रांतीला चालना मिळणं गरजेचं आहे. वेगानं वाढणारी लोकसंख्या आणि रोजगार मिळवण्यासाठी शहराकडे वळणारा लोंढा आणि त्यामुळे फुगणारी शहरं असं चित्र आपण रोजच पाहत असतो. यामधून स्थानिक भूमिपुत्र मात्र बेरोजगारीच्या प्रवाहात वाहत होता. यावर तोडगा काढण्याचं काम JSW या कंपनीनं केलं आहे. JSW या कंपनीनं भारतात सर्वात मोठी स्टील कंपनी म्हणून आपली एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. 1991 साली निपॉन डेन्ड्रो या नावाने स्थापन झालेल्या कंपनीचा आज महाकाय असा विस्तार झाला आहे. आज या कंपनीमध्ये जवळपास 80% स्थानिकांना रोजगार दिला जातो, पण त्याबरोबरच परिसरातील गावांचा आणि परिसराचा देखील CSR फंडच्या माध्यमातून विकास देखील केला जातो. ही कंपनी रायगड जिल्ह्यातील पेण या ठिकाणी असून पेण तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये या कंपनीचा सिंहाचा वाटा असल्याचं बोललं जातं. रायगड जिल्ह्यातील बऱ्यापैकी अर्थकारण याच कंपनीच्या माध्यमातून होत असते. या कंपनीत आज हजारो कामगार काम करून आपली उपजीविका भागवत असतात. JSW ग्रुपचं महत्वाचं एक पाऊल म्हणजे रायगड जिल्ह्यातील या प्रकल्पात सुमारे 80% स्थानिक नागरिकांना रोजगार दिला जातो, तर उर्वरित 20% रोजगार हे पात्रतेनुसार रायगड जिल्ह्याबाहेरील भरले जातात. या कौतुकास्पद उपक्रमामुळे स्थानिकांचं राहणीमान सुधारलं, त्याचबरोबर या ठिकाणची बेरोजगारी आटोक्यात आली. या कंपनीच्या विस्तारीकरणाच्या कामाने आता जोर धरला असून सध्या कंपनीचं उत्पादन 10 लाख टन प्रतिवर्ष आहे. ते विस्तारानंतर 15 दशलक्ष टन प्रतिवर्ष होणार असून यात मुख्यत्वे करून HSM म्हणजेच हॉट स्ट्रीप मिल, ऑक्सिजन प्लांट, लाईम कॅन्सलिंग प्लांट म्हणजेच LCP आणि ब्लास्ट फर्नान्स हे वाढीव प्लांट आहेत. या प्लांटमुळे हजारो कामगारांच्या हाताला काम मिळणार आहे. त्यामुळे कंपनी बरोबरच या परिसराचा विकास देखील होईल यात काही शंका नाही. ग्रामीण भागातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबासाठी JSW फाउंडेशननं विविध उपक्रम राबवत शेती आणि संबंधित व्यवसायात सुधारणा करणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन या फाउंडेशनला प्रतिसाद देत तब्बल
15,000हून अधिक कुटुंबांना आधुनिक, शाश्वत व आर्थिक दृष्ट्या सक्षम करणाऱ्या शेती पद्धती व उपजीविका वाढीच्या विविध योजनेतून लाभ मिळवून दिला आहे। त्यामुळे JSW फाउंडेशननं 1 जिल्हा, 4 ब्लॉक, 46 ग्रामपंचायत आणि 152 पेक्षा अधिक गावांमध्ये प्रामुख्याने शेती, मत्स्यपालन, पशुपालन, वृक्षारोपण, लघु उद्योग व सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी काम केलं आहे। या व्यापक उपक्रमांमुळे हजारो कुटुंबियांच्या जीवनात दीर्घकालीन बदल घडले आहेत। त्याचबरोबर JSW डोलवी जवळचं गाव आणि शहरातील लोकांसाठी अनेक उपक्रम राबवत आहे। यामध्ये प्रामुख्याने शिक्षण आणि कौशल्य विकासात देखील JSWचा वाटा आहे। यामध्ये शिक्षण आणि जीवन कौशल्य म्हणजेच उज्ज्वल भवितव्याची खरी गुरुकुली हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत 10,000हून अधिक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना गणित, वाचन, लेखन यासारख्या जीवनशैलीतील कौशल्यात मदत केली आहे। उड्डाण शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून जवळपास 1338 विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल शिक्षणासाठी आर्थिक मदत देखील मिळाली आहे। JSW योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वप्नांची उंच भरारी घेणं आता सहज शक्य झालं आहे। अनेक हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक कारणांमुळे शिक्षण थांबवावं लागलं होतं, पण या योजनेच्या माध्यमातून ITI, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, BTech, MBBS, नर्सिंग व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आर्थिक मदत देखील या फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे। त्यामुळेच जवळपास 1036हून अधिक विद्यार्थ्यांना या योजनेतून मदत मिळाली असून त्यांनी आपले शिक्षण देखील सुरू ठेवलं आहे। JSW फाउंडेशन एवढ्यावरतीच थांबलं नाही, तर यामध्ये फाउंडेशनच्या माध्यमातून यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा देखील या ठिकाणी साजरा केला जातो। गावांच्या सर्वांगीण विकासाबरोबर पिण्याचं पाणी हे देखील मोलाचं योगदान ठरत असतं। पूर्वी या परिसरात शासनाची एक सिमेंटची पाणी पुरवठा करण्याची पाईपलाईन होती, परंतु ती सुअवस्थेत नसल्यामुळे पाणी पुरवठा योग्य पद्धतीने होत नव्हता। त्यामुळे अनेक गावं ही पिण्याच्या पाण्यापासून वंचित होते। पण JSW कंपनीनं CSR फंडातून नागोठणे ते वटफळपर्यंत जवळपास 60 गावांसाठी मेटलची पाईपलाईन टाकली। त्यामुळे पाणी गळती थांबली आणि योग्य पाणी पुरवठा होण्यास सुरुवात झाली। त्याचप्रमाणे नागोठणे ते पेझारी या मार्गावर देखील एक भल्ली मोठी कंपनी असताना त्यांनीही पाण्याची व्यवस्था केली नाही। ही बाब लक्षात घेऊन JSW कंपनीनं या भागात देखील जवळपास 40 गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी एक वेगळी पाईपलाईन टाकली। JSW फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमामुळे गावकऱ्यांची तहान भागली आणि गावकरी तृप्त झाला। आज शासनाची जलजीवन मिशन योजना ही याच कंपनीच्या पाणी पुरवठ्यावरती अवलंबून असल्याचं चित्र या परिसरात दिसून येते। जलजीवन मिशन योजनेनं JSW कंपनीची परवानगी ही गृहीत धरून याच लाईनवरून अनेक पाणी पुरवठा जोडणी देखील केल्याचं या ठिकाणी समोर येत आहे। यावरून लक्षात येते की गावाची जबाबदारी शासनापेक्षा देखील उत्तम रीतीनं JSW फाउंडेशन पार पाडत आहे। अशा या अनेक उपक्रमांमुळे JSW कंपनी हे रायगड जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी एक आधारस्तंभ आणि गावकऱ्यांसाठी संजीवनी ठरली आहे, यात काही शंका नाही।